गुड मॉर्निंग मित्रांनो. आम्ही आलोय सिंहगडवरती. सकाळीच निघालेलो 6 वाजता. इथं आल्याच्या नंतर उजाडला आणि हा असा नजारा बघायला भेटतोय. हे बघा, ही आहे सिंहगडावरली गर्दी. ट्रेकर्स, वेलकम टू सिंहगड. हा होता पुणे दरवाजा. हा आहे पुणे दरवाजा 2. पुण्याकडून खडकवासल्याकडून आल्याच्या नंतर हा दुसरा दरवाजा. इकडे पण बुरुज आहे. हा बघा सिंहगडावरून दिसणारा नजारा. हा आहे खडकवासला पुणेकडून येणारी साईट, जिथे की पार्किंग लावून आम्ही वरती आलोय. अगोदर आम्हाला भेटला पुणे दरवाजा, नंतर नंबर 2 पुणे दरवाजा, आणि हा आहे तिसरा. नाव नव्हतं तिथं, बहुतेक गणेश दरवाजा असेल. चला, सिंहगडावर आलोत आणि कांदा भजिलेलो आवाज आलाय. खावा तर लागतील. ही आहे घोड्यांची पागा. इथं घोडे बांधले जायचे. हे बघा, आपण आलोय वीर तानाजी मालुसरे यांचं दर्शन घ्यायला. आधी लग्न कोंढाणाची मंगरायबाची, त्या स्मारकावरून समजतं आपल्याला. गणपती, दुर्गापती, गजाश्वपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय. पार्वते पते शिव हर हर महादेव हर महादेव हर. महादेव. हे बघा, हे आहेत आपले वीर मावळे, ज्यांनी उदयभान राठोड या मुघल सैनिकाला हरवून हा किल्ला महाराजांच्या पायी चरणी अर्पण केला. या किल्ल्याचं नाव अगोदर कोंढाणा होतं, पण इथं वीर तानाजी मालुसरे यांची वीरगती झाली, त्यामुळं या किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवण्यात आलं. महाराज म्हणले, गड आला पण सिंह गेला. हा तोच किल्ला. समाधीचं दर्शन घेताना वेगळंच स्मरण होते, वेगळंच असं शांतता, ऑटोमॅटिक शांतता एक होऊन जाते इथं.
सिंहगडाचा थोडक्यात असा मॅप दिलेला आहे. तुम्ही गडावरती आल्याच्या नंतर कसं फिरलं जावं. ही जी येल्लो लाईन आहे त्या लाईननं तुम्ही फिरायचं. हे अशा नवीन तोफा बनवलेल्या आहेत, खूप अशा सुंदर आहेत. आणि हे आहे अमृतेश्वर मंदिर. हे आहे पहिलं जुन्या काळातील इतिहासकालीन अमृतेश्वर भैरव मंदिर. चला दर्शन करूया. हे बघा जुन्या मूर्ती. तर समाधीचं दर्शन करून आम्ही अमृतेश्वर भैरवनाथ महादेव मंदिराचं दर्शन केले आणि ह्या साईडला आलोय. तर ह्या साईडला बघा असा बॅक साईडला नजारा दिसतोय आणि इकडं आहे कल्याण दरवाजा. आणि आज गड बघायला मी आणि दाजी आलोत सोबत. दाजी बसले तिथं. दाजी हा रिंग रोड आहे. तुम्हाला नाही का म्हणलं सिंहगडाच्या पायथ्याकडून चाललाय, असाच खडक वाचल्याच्या ह्याच्याहून पिरंगुटकडे जातोय. हे बघा रिंग रोड दिसतोय इथून, जो की पुण्याचा रिंग रोड सध्या काम चालू आहे. कल्याण दरवाजाकडून सिंहगड किल्ला जर बघितला तर हा असा दिसतोय. आणि हे जे टावर दिसतंय तिथे आपण खाली मोटरसायकल पार्क केली आहे. आणि हा आहे इकडं कल्याण दरवाजा, ज्याचं की सध्या बांधकाम चालू आहे. कल्याण दरवाजा शिवकार्य प्रतिष्ठान. सुंदर असे रोड केलेले आहेत हे बघा. आणि हा रस्ता जातो कल्याण दरवाजाकडे. हा कल्याण दरवाजा सध्या काम चालू आहे. आणि इकडे पलीकडे गेल्याच्या नंतर आपल्याला पुरंदर किल्ला पण बघायला भेटेल. हा बघा मित्रांनो, इकडे हा जो दिसतोय हा आहे पुरंदर. हा एक बुरुज आहे इकडे आणि ह्या बुरुजावरून आपल्याला हा कडा दिसतोय, जिकडून की वीर तानाजी मालुसरे आणि आपले मावळे वरीगडावरती चढले होते दोर फेकून. हा बघा ही साईड आहे, हाच तो कडा. आताच कल्याण दरवाजा वगैरे बघितलाय आणि कल्याण दरवाजा बघून आम्ही परत तानाजी कडा पाहण्यासाठी जातोय. हा इकडे दिसतो तो आहे तानाजी कडा. आज खूप स्पष्ट आणि एकदम क्लिअर वातावरण आहे. तर पावसाळ्यात तर दृश्य भारी असतंच, पण उन्हाळ्यात पण या तुम्ही. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला स्पष्ट पूर्ण किल्ला बघायला भेटेल. आपण अर्धा किल्ला बघून झालाय आणि इथं पाण्याचं एक टाकं होतं. आता आपण जातोय कलावंतीन बुरुज, खुला रंगमंच वगैरे तिकडे बोर्डवर लिहिलेलं आहे. परत दुर्बीनद्वारे निसर्ग पाहायचे ठिकाण पण तिकडंच आहे त्या साईडला. कलावंतीन बुरुज वगैरे बघायला जाऊया आपण. हा आहे कलावंतीन बुरुज, जो की आता आपण बघितला. आणि कलावंती बुरुजावरून स्पष्ट असं खडकवासला डॅम वगैरे दिसतोय आणि रिंग रोडचा ब्रिज पण दिसतोय, जिथं की काम चालू आहे. आता आपण जातोय छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी, जे की ह्या साईडला आहे. कलावंतीन बुरुजापासून तुम्ही असंच राईटला आले की ह्या साईडला तुम्ही दर्शन घेऊ शकता. पावसाळ्यात वगैरे किल्ल्यावरती वातावरण भारी असतं, पण किल्ला प्रॉपर दिसत नाही धुक्यामुळं. आणि जर तुम्ही मे महिन्यात आलात तर तुम्हाला स्पष्ट किल्ला असा बघायला भेटेल, एकदम प्रॉपर. निसर्ग टोटल दिसतोय, फक्त ग्रीनरी नाहीये. चला तर आपण जाऊया महाराजांचं दर्शन घ्यायला. तर कलावंतीन बुरुजाकडून आपण राईट साईडला थोडंसं चालत आलोत की आपल्याला राजाराम महाराजांची ही अशी समाधी बघायला भेटते. तर चला आपण आता दर्शन करूया. बहुतेक तिथं काम वगैरे चालू आहे, तिथं राहत आहेत लोक.
चला बघूया आपण. वाटेत असं सुंदर असं मूर्ती दिसली, छान अशी मूर्ती आहे, सुंदर झरण्याचं पाणी वगैरे वाहते आणि हे बांधकाम चालू आहे एकदम छानपैकी. समाधीच्या पुढेच असे पाण्याचे टाके आहेत, पावसाळ्यामध्ये फुल भरलेले टाके असतात हे बघा. ह्या पण साईडला आहेत छत्रपती राजाराम महाराज समाधी शिवकार्य प्रतिष्ठान. इथे हे लोक राहत आहेत कारण की हे काम वगैरे करतायत, इथंच कामवाले लोक आहेत, तर सध्या इथं राहतात ते तात्पुरतं. याचं संबंधीचं बांधकाम वगैरे चालू आहे. काम चालू आहे त्यामुळे मध्ये तर नाही जात, बाहेरून दर्शन घेतो. मध्ये जुनं काम आहे वाटतं आणखीन बांधकाम. तर मित्रांनो हे आहे टिळक निवासस्थान, लोकमान्य टिळकांचा हा निवासस्थानांचा वाडा आहे. आणि आता आपण निघालोय गड उतरत्या दिशेने. आपला गड पूर्ण बघून झालाय. सिंहगड किल्ल्यावरती आलो आणि कांदा भजे खायचं नाही म्हणजे असं झालंय का? मी आहे सिंहगड किल्ल्यावरती आणि आम्ही कांदा भजी खातोय, मस्त आहेत. ह्या साईडनं आपण वरती आलेलो, इकडं कोंढाणेश्वर मंदिर वगैरे, राजाराम महाराजांची समाधी स्थळ, हा जो दिसतो हा टिळकांचा वाडा आहे. आणि ह्या साईडला ही बघा अशी मोठी तोफ आहे बुरुजावर. आम्ही येता वेळेस आम्हाला तिकडून दिसली होती त्यामुळं बघायला आम्ही आलोय. छान आहे, नवीनच बसवली आहे, भंडारा वगैरे उधळलेला आहे, खतरनाक तोफ आहे. हे बघा ह्या साईडनं आले ना तुम्ही, हे आपलं पुणे दरवाजा वगैरे आणि ही तोफ, भारी तोफ आहे. ऐतिहासिक वास्तूचे पवित्र राखावे. चला आपला सिंहगड झालाय बघून टोटल, आणि आता आपण आलोय खाली पार्किंगला. हे आहे इकडं आपली पार्किंग, गाडी वगैरे लावलेली. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो व्हावा. तर चला भेटूया आपण अशाच तुम्हाला पुढच्या असं एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तुम्ही पण या सिंहगड बघायला, खूप सुंदर आहे आणि सध्या क्लायमेट खूप क्लिअर असल्यामुळं पूर्ण गड बघायला भेटतो आणि क्लिअर दिसतो. इथं पार्किंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे, गाड्या सुरक्षित राहतात. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.